हायवे दिवे असे उद्याच्या दिवसातील 6 सामने 12 संघ समोर असणार आहेत. इथे आजच्या दिवसातील उपांत्य फेरीला सुरुवात होणार आहे. सज्ज झाले पारिवली संघ. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले जे बी स्पोर्ट्स पारे टीमच्या फलंदाजांना. प्रारंभिक फलंदाजांमध्ये पाहू शकता आपण दाखल झालेत क्रीजमध्ये. विकेटमध्ये 2 बॅट्समन मयूर आणि पाहतो आपण जगदीश याला स्ट्रायकर एंडकडे कदाचित मयूर उभा राहील. नॉन स्ट्रायकर एंडकडे जगदीश जाताना पाहायला मिळतोय. आणि पहिलं षटक पाहू शकता आपण राकेश याचं. आणि प्रेक्षक वर्गासाठी मेजबानी आहे. 200 रुपये पारितोषिक आहे. सीमारेखेच्या बाहेर कॅच पकडल्यानंतर सभापती चषक 2021 मध्ये प्रेक्षक वर्गासाठी देखील असणारी मांडीही पाहायला मिळते. यस सामन्यामध्ये पाहू शकता आपण सगळे सज्ज झालेत. आमचे दोन्ही पंच सज्ज झालेत. एका दिशेने पाहू शकता आपण मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये असताना शहानूजी कुरुशी, त्याचबरोबर स्क्वेअर लेग अंपायर आपण पाहू शकता दिनेशजी नाईक आहेत. आणि आमची पूर्ण ओमसाई मूवीज लाईव्हची टीम देखील सज्ज झाली आहे. येस राकेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्क वरती, आपल्या ट्रॅक वरती सज्ज झाला. शानू कुरेशी आम्हाला नक्कीच पूर्णपणे इथे एक मुआवजा घेताना या मैदानाचा. आणि त्यानंतर ग्रीन सिग्नल येईल. सामन्याला सुरुवात होईल. बॅट्समन सज्ज झालेत. स्ट्रायकर एंडकडे मयूर, नॉन स्ट्रायकर एंडकडे बॅट्समन जगदीश. येस फर्स्ट बॉल घेऊन हा सामना पाहू शकता आपण. 5 षटकाचा सामना आहे. सानिकेत कॉपरेट करायचंय. फर्स्ट बॉल ग्रीन सिग्नल आला अंपायरचा. राकेश विरुद्ध मयूर. पुलालेंचा चेंडू होता कार्पेटच्या साह्याने. यश पाहू शकता आपण एक खेळाडू बाहेर आहे अगदी का कॉर्नर आणि मिडविकेटच्या मध्ये. त्यानंतर स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केला आहे डीपमध्ये. आणि या चेंडूवरती सिंगलने सुरुवात होते. श्री गणेशा केला जातो सिंगलने. प्रारंभिक फलंदाजांची जोडी मागील सामन्यामध्ये नक्कीच पहिला सामना होता जिथे पारे टीमचं आपण पाहिलं होतं की 2 बॅट्समन मैदानामध्ये आले होते. त्यापैकी एक बॅट्समन मागे राहिला. मयूर याला थोडंसं पुढे आणलंय कारण की मॅच विनिंग पारी खेळला होता मयूर. या चेंडूवरती पाहू शकता अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे. मागील मॅच मध्ये देखील सुनीलजी एक अप्रतिम पारी खेळला होता आणि इथे देखील अजून देखील त्या पद्धतीची गोलंदाजी करताना जगदीशच्या विपक्षामध्ये. अगदी बरोबरच. कारण की शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल काय गोलंदाजी केली होती क्वार्टर ऑफ पारिवली राकेश पाटीलने. सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आणि या चेंडूवर कुठली धाव नाही. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट चेंडूची सांगता केली गेली आणि पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जगदीश, नॉन स्ट्राईक एंडला मयूर. यावेळेस पुलालेंचा चेंडू आणि काय गोलंदाजी राहिली. पूर्णपणे बॉक्समध्ये गोलंदाजी करतोय राकेश. वेग सुद्धा तेवढाच आहे. फलंदाजाला काही समजत नाही. पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बॅटची एज लागून चेंडू अंगावर आदळतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण केली जाते. 1 धावेने धावसंख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. पहिलं षटक प्रगतीपथावर. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ. नक्कीच बहुत गेरी गेंदबाजी. नक्कीच खोलावरची गोलंदाजी पाहायला मिळते बॉलर राकेश याची.
पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाज यावेळेस यष्ट्या दाखवल्या गोलंदाजाने यष्ट्या दाखवल्या फर्निचर उद्ध्वस्त होतोय पहिला झटका बसतोय जयभजंग पारे संघाला. अनिकेतला मागे ठेवलं होतं. अनिकेत दाखल झाला. त्या मागचं कारण पाहिलं तर एक अप्रतिम चेंडू हाताळला मयुराच्या विपक्षामध्ये. 3-0 लागले होते जगदीशच्या पुढे. तर सिंगल घेतली. स्ट्रायकर एंडकडे मयूरला आणलं. मात्र मयूर याला 4 ओखाणे चित करताना गोलंदाज राकेश आणि माघारी परतवलंय त्याला. धाव फलकावरती रन्स पाहू शकता 2च आहेत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले असताना देखील एक चांगली नजाकत भरी गोलंदाजी गोलंदाज राकेशची. अगदी बरोबरचं कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं षटक काय गोलंदाजी केली. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली त्यानंतर बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव हाताळणी केली आणि त्यानंतर वाटलं होतं विकेट या षटकामध्ये मिळेल आणि शेवटच्या चेंडूवर विकेट प्राप्त केली राकेशाने. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय यश म्हात्रे. यस वंडर बॉय ऑफ पारिवली पाहू शकता आपण मार्कवरती. एज लागली आणि इथून सिंगल रनच मिळतोय. एक या वर्षीच्या मोसमामध्ये आपण पाहिलं तर पारिवली संघाची गोलंदाजी अधिक भक्कम वाटते. कारण की मागील वर्षामध्ये त्यांच्याकडे एक 2 गोलंदाज सोडले त्यानंतर नक्कीच क्वेश्चन मार्क असायचा. कधी कधी विशाल देखील गोलंदाजीमध्ये यायचा. आता तर विशालाला बॅटिंगसाठी सुद्धा संधी मिळत नाहीये. एक अनुभवी खेळाडू पारिवली टीमचा यष्टीरक्षक आहे. हा मात्र कडा प्रहार लगावण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू कुठे होणार. यस झालाय फरार. सीमा रेखा पार. षटकार. आणि अनिकेतच्या बॅट मधून येणारा हा पहिला षटकार आपण पाहतो. काय ताकद झोकली होती आणि सरळ चेंडूला फेकून दिला होता काव करण्याच्या डोक्यावरनं. 6 धावांसाठी षटकार. नक्कीच संधी होती प्रेक्षक वर्गापैकी एकाला मात्र ती संधी मिळाली नाही कोणाला. पुन्हा एकदा हवेमध्ये यावेळेला स्वतः गोलंदाज कॅच वरती पॉपिंग क्रीज मध्ये अनिकेतला पाठवलं जात आहे डगआउट मध्ये. मात्र षटकार आल्यानंतर विकेट प्राप्त केली. मोठा विकेट मोठा मासा गळाला कारण का अनिकेत बाद झाला. झाला नाही त्याला. यावेळेस इनफिल्डच्या वरनं सरळ चेंडू निघून जातोय. मेड्यांच्या वरनं चेंडू फरार होतोय. 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. तर शुभेच्छा आल्यात अंकित कुंदेकर यांच्याकडून पारी संघासाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अंकित कुंदेकर. दरम्यान आपण पाहतोय 13 धाबा लागलेत धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 2 धाबा दिल्या होत्या राकेशाने. चांगली गोलंदाजी राहिली होती पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर या षटकामध्ये यश आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर विकेट घेतला होता अनिकेत याने. परंतु तिसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केले आणि चौथ्या चेंडूवर 1 चौकार. त्यानंतर यावेळेस संधी होऊ शकली असती परंतु चेंडू पायचे
चेंडू सरळ निघून जातोय स्वेरले क्षेत्रामधून सीमा पार चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या 17 या अंकावर जाऊन पोहोचली. जर सिद्धेश आपण पाहिलं असेल पहिल्या षटकामध्ये 2 धाबा आल्या, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 15 धाबा खर्च केल्यात यश मात्रेने. पॉवर प्लेचा फायदा उचलताना सेकंड पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या पॉवर प्लेला साजेल अशी बॅटिंग करताना जगदीशला थांबावं लागेल, क्रीजमध्ये थांबावं लागेल जगदीशाला. कारण की विचारात घेतलं तर जगदीश एक मिडल ऑर्डरमध्ये बेटर परफॉर्मिंग करणारा बॅट्समन होता, मात्र त्याला ओपनसाठी पाठवलं आज आणि तो चांगली बॅटिंग करतोय. लॉंग पारी खेळला, शांत राहिला, पहिल्या षटकामध्ये सन्मान दिला राकेश याला आणि जसं यश याचं षटक आलं त्यावरती तो तुटून पडला आणि धावा आता मात्र भरारी घेत पोहोचलेत 18 धावांवरती. या षटकामध्ये टोटल रन्स आलेत 16. एक चांगली पारी खेळली आहे जगदीशने, जिथे पहा एक मोठा हिट लावला अनिकेत याने आणि तिथून आत्मविश्वास बळकटला तो मात्र बॅट्समन जगदीशचा देखील. तो नक्कीच माघारी परतला बॅट्समन अनिकेत, मात्र त्याने इथून आपल्या संघासाठीचं एक मनोधैर्य वाढवण्याचं काम केलंय. संध्याकाळचं सत्र आता सुरू होत आहे. पहा जेवढा विलंब आपल्याला टाळता येईल तेवढा टाळा. शेवटचा सामना देखील आपल्याला अजून खेळवायचा आहे आणि या सामन्यामध्ये आपण 5 षटकं पाहतोय, त्यापैकी 2 षटकं समाप्त झाली आहेत फर्स्ट इनिंगची. अजून देखील तब्बल विचार केला तर पुढच्या इनिंगची 5 षटकं आणि 3 षटकं 8 षटकं आपल्याला खेळवायची आहेत. त्या कारणानं थोडंसं स्पीडअप करायचं आहे. 2 गज दुरी आणि मास्क हे जरुरी. नक्कीच कोरोना काल थोडासा संपत आला आहे, परंतु आपण दुरी बनवून ठेवायची आहे, खेळाडूंनी दक्षता घ्यायची आहे. मैदानामध्ये आपण पाहू शकता बॅट्समन स्ट्रायकर इनकडे जगदीश असणार आहे. इथे खऱ्या अर्थानं आता मुकाबला पाहायला मजा येईल, कारण की ताकदीच्या समोर ताकद वापरली तर कोणाचा विजय होणार आहे पाहायचं आहे. अगदी बरोबर. गोलंदाजी मार्कवर राकेश, क्वार्टर ऑफ पारिवली राकेश पाटील गोलंदाजी मार्कवर. समोर असेल जबजंग पारे संघाचा कर्णधार जगदीश. यावेळेस बॅटला चेंडू स्पर्श करतोय, पंचांचा इशारा केला जातोय आणि एक धाव जोडली जाईल धावपळकावर. धावसंख्या 19 या आकड्यावर जाऊन पोहोचले आणि पहिल्या चेंडूवर सुरुवात केली. यॉर्क पद्धतीचा चेंडू होता, पूर्णपणे यॉर्क केला होता फलंदाजाला. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला असेल जितेंद्र. नक्कीच खोलवर टप्प्यावरती गोलंदाजी तो देखील अचूक हाताळणी करताना दिसतोय राकेश. हा देखील चेंडू खोलवर टप्प्यावरती हात मोकळे करण्याची संधीच देत नाहीये फलंदाजांना राकेश. अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच आपण जेव्हा समुद्राच्या बाहेर उभा असतो आणि समुद्राकडे पाहत असतो आणि तिथे बाहेर उभं राहून आपल्याला खोलीचा अंदाज येणार नाही, त्यासाठी आपल्याला समुद्रातच उतरावं लागेल. त्या कारणानं बॅट्समनना देखील माहिती आहे तिथे कठीणाई आहे. आपण इथून बघतोय सामना, मात्र या गोलंदाजाला नक्कीच मोठे फटके खेळणं कठीण दिसतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मानस दाखवलाय. लेझी क्रिकेट झाला अजय याच्याकडून आणि तिथून या 2 धावा कन्वर्ट केलेत. नक्कीच जवळजवळ वाटत होतं की आत्महत्येचा प्रयत्न सुरू केला की काय फलंदाजांनी, मात्र लेझी क्रिकेट झालं. इथे फिल्डर अजय होता आणि त्यानंतर एक ढिल्या पोझिशनमध्ये गोलंदाज देखील राकेश आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा, एक धाव मनोबल वाढवण्याचं काम करते. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती दुप्पट असणारा आत्मविश्वास घणाघाती प्रहार देखील चढवू शकतो आपल्यावरती. स्टेट झाला हा चेंडू, कॅच घेण्याची संधी फॉलो थ्रू मध्ये राकेश याच्यासाठी, मात्र अगदी वेगाने चेंडू हाताळला पाहायचंय. येस, पंचांचा निर्णय येणं बाकी आहे आणि येस सुरक्षित 2 धावा इथे पूर्ण करताना दोन्ही बॅट्समन्स पाहू शकता आपण. अगोदरच बेल्स पडल्या होत्या, त्यानंतर पूर्णपणे स्टंप हे बाहेर काढण्याची आवश्यकता होती.
बॉलर राकेश याला मात्र संभ्रमामध्ये राहिलं नाही त्याच्या. एक इथे देखील अधिकची धाव म्हणेल मी. आणि बॅट्समन वारंवार प्रयत्न करतात की नवीन एखादा फलंदाज त्यांना मैदानामध्ये आणायचा आहे की काय, असे प्रयत्न मला दिसतात. त्या कारणानं इथे जगदीश प्रयत्न करतो 2 धावा प्रत्येक चेंडूमागे घेण्याचा. आणि जितेंद्र जरी धावचीत झाला तरी सुद्धा फरक पडत नाही अशी काहीशी गोष्ट मैदानामध्ये पाहायला मिळते. या चेंडूला मात्र दाद देवी तेवढी कमी आहे. अप्रतिम गोलंदाजी राकेशाची, अप्रतिम स्पेल पाहायला मिळतो राकेशाच्या माध्यमातून. एक नवीन खेळाडूंसाठी या गोलंदाजाची गोलंदाजी खऱ्या अर्थानं पाहण्यायोग्य राहील. अनुभव याच्याकडून घेता येईल, कारण की कशा पद्धतीने त्याने रनअपचा कॉर्डिनेशन बनवलं आहे आपल्या पूर्णपणे गोलंदाजीमध्ये पाहू शकता. मात्र इथे हँड आय कॉर्डिनेशन कशा प्रकारचं पाहायला मिळेल फलंदाजांचं. एज लागते इथे देखील. राहुल चेंडूवरती येणार आहे, मात्र इथे देखील मिसफीट झाले पाहायचं. बॅट हातामधून निसटले, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे देखील यशस्वी होतोय. इथे मात्र धावा जेवढ्या चोरल्या ना, असं वाटतं की एखाद्या आपण विचार केला तर पाखराने ज्याप्रमाणे झाड पोखरलं जातं त्याप्रमाणे या चोरट्या धावा घेत घेत जणू काही पारिली संघाचं आव्हान कठीण बनवलं की काय पोखरत. अगदी बरोबर. धाव दिली नाही तर चोरली गेली. आणि धावसंख्या आपण पाहतोय 27 या अंकावर जाऊन पोहोचले. 3 षटकाची समाप्ती झाली. आपण धावफलक पाहतोय 27 या अंकावर. जर पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर राकेश याने 2 धाबा दिल्या होत्या, 1 गडी बाद केला होता. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मागळा ठरला होता यश मात्रे, त्याने त्या षटकामध्ये 1 गडी बाद करण्यात यश आलं, परंतु 16 धाबा खर्च केल्या. त्यानंतर आपण राकेशच्या गोलंदाजीमध्ये पाहिलं 9 धाबा आल्यात. आणि धावसंख्या परिणाम स्वरूपी आपण पाहतोय 27 या अंकावर. आणि इथून मात्र 18 चेंडूचा खेळ समाप्त झाला. इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी. इथून मात्र हल्ला चढवावा लागेल जय बजरंग पारे संघाला. इथून मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल गावदेवी पारिवली संघाला. चौथ्या स्पेलसाठी दर्शन चौधरी पाहू शकतोय सज्ज होतोय स्ट्रायकर एनकडे. प्रारंभिक फलंदाजांमध्ये आलेला फलंदाज तग धरून जगदीश स्ट्रायकर एनकडे आहे. आणि त्याला मात्र आता आपले हात मोकळे करण्याची आवश्यकता आहे. विपक्षांच्या विरोधामध्ये इथे आक्रमण चढवण्याची आवश्यकता. मोठा फटका खेचलाय, यावेळेला सरळ जाईल चेंडू बाउंड्री लाईन क्रॉस करत या सभापती चषकाचा. येस धन्यवाद डीजे. तर चौथ्या षटकाचा पहिल्या चेंडूवर 7 धाबा आल्या. धावसंख्या आपण पाहतोय 33 या अंकावर जाऊन पोहोचले. इथून मात्र सुरुवात केली आहे. यस आगाज देखा है, अंजाम बाकी आहे. बॅक ऑफ दी लाईन चेंडू होता. चेंडूवरती उंची कमी मिळाली, मात्र जागेवरूनच चेंडू आपल्या बॉडी लँग्वेजचा जर विचार केला तर पूर्णपणे असफल ठरला असता. स्ट्रोक जरी कन्वर्ट झाला असता तरी सुद्धा इथे फटक्यामध्ये दमखम पाहायला नसता मिळाला. जगदीश 23 धाब्यांची पारी जगदीशची अजून सुरू आहे. कोलबट टप्प्यावरती पाहतो आनंद कार्पेट घेऊन काढले. इथे देखील फुटवर्क पहा कशा प्रकारचा तालमेळ आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, या फेकीला मात्र नक्कीच अचूकता नव्हती. त्या कारणानं अचूकपणे बेधडकपणे 2 धाबा पूर्ण केले दोन्ही बॅट्समन्सनी. त्यांना माहिती आहे जिथे गोलंदाज मोठे फटके खेळणं कठीण बनवतात तिथे मात्र आपल्याला अशा प्रकारच्या धावा घेण्याची आवश्यकता आहे. आणि या 2 धाबा मिळतात, रन्स वाढल्या जातात. रन्स पाहू शकता 35 रन्स, 35 धावा धाव फलकावरती. स्ट्रायकर एनकडे जगदीश सज्ज आहे. हा देखील चेंडू पुढे होता आडव्या बॅटने. आनंद कार्पेट नक्कीच 1 बाउन्स केला चेंडू. आणि इथे मात्र शुभेच्छा आल्यात पारेगावन आदेश भोईर. जय बजरंग पारे संघासाठी शुभेच्छा आल्यात, विशेष करून या आयोजनासाठी सभापती चषक 2021 साठी. धन्यवाद आदेश भोईर. या चेंडूवरती देखील 2 धावा. हरणाची गती देखील कमी पडेल, परंतु या फलंदाजी गती कमी होणार नाहीये.
हा फटका पाहतोय लॉंग ऑनला येतो डीप मधून अजय. एक धाव मिळते. दुसरी धावेचा प्रयत्न. सोफा विकेट झालाय. जगदीश जाणार बॅक टू डग आउट. बॅट्समन जगदीश माघारी परतला. एक चांगली पारी खेळली, मात्र इथे खऱ्या अर्थानं अशा प्रकारच्या खेळाची आवश्यकता नव्हती. त्याला थांबण्याची आवश्यकता होती. क्रीजमध्ये चांगला खेळ सुरू होता, मात्र जितेंद्रचा विकेट त्याने पणाला अगोदरच लावला होता. परंतु इथे त्याने पाहिलं नाही की चेंडू अगदी नजदीक आहे आणि बॉलर एंडकडे जर फेक झाली तर आपला विकेट खतऱ्यामध्ये जाऊ शकतोय. मात्र इथे फंबलिंग त्याचं झालं आणि त्याला मात्र माघार पकडावी लागते आणि स्वर्गवासी कृष्णा पवार खेळाडू कक्षाकडे रवाना व्हावं लागतंय. नवीन बॅट्समन नितेश दाखल झालाय या पहारे टीमचा. करता धरता म्हणेल मी नितेश मैदानामध्ये. स्ट्रायकर एनकडे जितेंद्र. हवेमध्ये उंच उडालाय चेंडू. 30PCच्या घेऱ्यामध्ये आपण पाहिलं तर शॉर्ट कव्हरला कॅच पकडला जातोय. सलगचा दुसरा विकेट गमावताना पहारे संघ. तर व्यासपीठावर स्वागत आणि सत्कार केला जाईल. प्रतीक म्हात्रे कालवार, हुतात्मा शांताराम म्हात्रे यांचे नातू यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल व्यासपीठावर. मी विनंती करतोय संतोष गुरव, आपण आपल्या हस्ते शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपण पाहतो व्यासपीठावर मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार केला जातो. व्यासपीठावर आपण पाहू शकता. त्यानंतर मी विनंती करेन पुन्हा संतोष गुरव यांना की आकाश जाधव, आपण देवेंद्र म्हात्रे कालवार यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आकाश जाधव आपल्या शुभ हस्ते देवेंद्र म्हात्रे कालवार यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर स्वागत केला जातोय आदरणीय देवेंद्र म्हात्रे कालवार. मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्याचा आदर सत्कार केला जातोय. आपला बोमल बेल आमच्या व्यासपीठाला लाभला. पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. ऐकावदेवी पहारे संघ. दोन धाव्यांनी पॅनलाइज केलं जात आहे गावदेवी पारिवली संघाला. ट्रॅक मिसमॅच आहे. ड्रेसिंग चेसिंग कंपल्सरी आहे या स्पर्धेमध्ये आणि एका खेळाडूची ट्रॅक इथे मिसमॅच आहे. ब्लॅक तर ब्लॅक आपल्याला घालावी लागेल, व्हाईट तर व्हाईट. एका रंगामध्ये आपल्याला इथे उतरावं लागणार आहे. रन्स पाहू शकता 38 धावा आहेत. लास्ट ओव्हर इथून शेष आहे हातामध्ये. JB स्पोर्ट्स पहारे टीम आणि बॅट्समन सज्ज झालाय अक्षय गोलंदाजीसाठी, तर बॅट्समन कल्पेश. हवेमध्ये चेंडू. पहिल्या चेंडूवरती विकेट जाण्याची शक्यता, मात्र दोन खेळाडू कॅच घेण्याचा प्रयत्न करत होते. संपार्स पाहायचं पाणी त्वरित पोहोचवा मैदानामध्ये. पहा मित्रांनो, खेळ खेळता जरूर, परंतु सर सलामत तो पगडी हजार आहेत. त्या कारणानं प्रत्येक वेळी लक्ष देत जा मैदानामध्ये. छोट्या मोठ्या दुखापती तर होतच असतात, मात्र कुठली मोठी दुखापत आपल्याला होणार नाही याची आपण काळजी घ्या आणि तशा पद्धतीचा खेळ आपण मैदानामध्ये सादर करा. तर आपण पाहणार आहोत 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर हुतात्मा शांताराम क्रीडा मंडळ कालवार यांच्या आयोजनाखाली ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने भव्य कबड्डी स्पर्धा हुतात्मा चषक 2021 कालवार इथे होणार आहे. 2 डिसेंबर ते 4 डिसेंबर या दरम्यान.
नक्कीच आणि 3 तारखेपासून 5 तारखेपर्यंत हर्ष इलेव्हन धोंडा वडवली यांच्या विद्यमान आयोजनामध्ये देखील आपल्या नक्कीच शेलार ते अंबाडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सामने आहेत, ती देखील एक पर्वणी ठरणार आहे. येस, मॅच ऑन होते मैदानामध्ये. येस, पाहू शकता आपण कृष्णा पवार खेळाडू कक्ष आणि इथे सज्ज झाला अक्षय. इथे स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर करते बॅट्समन, मात्र तिथे त्यांना जास्त संधी मिळत नाही. हा देखील फलंदाज धावचीच्या मदतीने बाद झाला आणि 39 धावांवरती धावफलक पोहोचलाय. तर नुकताच आगमन झालंय व्यासपीठावर शंकर गुरव साहेबांचं. तर सभापती चषक 2021 मध्ये मी आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम वेलकम सर. बॅट्समन पाहू शकता आपण गणेश दाखल झालाय. 5 षटकांच्या सामन्यामध्ये 4 षटकं संपली जातात फर्स्ट इनिंगमध्ये आणि 5वं षटक सुरू झाल्यानंतर ही एकच धाव जॉईंट होईल. पहिल्या चेंडूवरती कॅचआउट बाद झाला. बॅट्समन होता त्यावेळेला कल्पेश आणि नवीन बॅट्समन गौतम आला होता, तो देखील धावचीच्या स्वरूपात बाद झाला. आपण पाहायला गेलं तर लॉंग ऑफवरून डीपमधून क्षेत्ररक्षक आला होता आणि अचूक फेक करत बाद केला बॅट्समनला. नितेश मात्र स्ट्रायकर एनकडे उभा आहे अक्षयच्या विरोधात आणि हा चेंडू नो बॉल पाहायला मिळतोय आणि फ्री हिट देखील असेल. अशा चेंडूंचा खऱ्या अर्थानं इथे वाट पाहतोय नितेश आणि त्याला आता संधी मिळाली फ्री हिटची, सुपर डुपर हिट होण्याची संधी. नितेश याच्यासाठी संधी आहे की सलगचे 2 षटकार इथे पाहायला मिळाले तर नक्कीच 500 रुपयाचं पारितोषिक संतोषजी गुरव यांच्या माध्यमातून. सुवर्ण संधी असेल नितेश भोईर याला. पुन्हा एकदा नो चेंडू. दोन्ही हातांनी गळाभेट घेताना या धावांची पायरे संघाचे खेळाडू, कारण की अशा धावांची आवश्यकता देखील आहे या सामन्यामध्ये. आणि सलगचा दुसरा नो चेंडू आपल्याला हाताळताना पाहायला मिळेल अक्षय आणि फ्री हिट कंटिन्युअसली आहे नितेश याच्यासाठी. रन्स पाहू शकता 41 धावा धावफलकावरती आहेत. अर्थातच 2 धाव्यांनी पॅनलाइज देखील केलं गेलं आहे, परंतु हे षटक संपल्यानंतर त्या 2 धावा ॲड केल्या जातील. आमच्या लाईव्हमध्ये नक्कीच त्या धावा ॲड झाल्यात, मात्र इथे स्कोर कार्डमध्ये आम्ही शेवटी ॲड करणार आहोत. हा चेंडू फसवा चेंडू होता. असं वाटलं होतं की नितेशाला फुल्लर लेन चेंडू मिळेल आपल्याला, मात्र मिस झाला थोडंसं लेंथमध्ये परखण्यामध्ये आणि या चेंडूवरती कोणतीही धावे येत नाही आहेत. ही निराशा जाईल नितेशच्या खात्यामध्ये, कारण की फ्री हिट होती, त्याला मुभा होती पूर्णपणे आक्रमण चढवण्याची, मात्र या चेंडूवरती कोणतीही धावे येत नाही आहे. स्कोर कार्ड मात्र 41 धावांवरती स्थिर राहत आहेत. तब्बल 6 गाड्यांचं पतन आणि शेवटचं षटक आहे हातामध्ये पायरे टीमच्या. हा फटका मात्र पाहायचा आहे, उंची जास्त लांबी कमी आहे. क्षेत्ररक्षक कॅच वरती, मात्र अजयकडून ही सुटले कॅच. येणाऱ्या चेंडूंवरती येणाऱ्या धावा मात्र महाग पडू शकतात. नितेशच्या बॅटमधून नक्कीच अजून संत खेळी सुरू आहे, मात्र येत्या कालावधीत जर या बॅट्समनने चांगली खेळी केली तर ती मात्र मारक ठरणार आहे. या चेंडूवरती कॅच देखील सुटले, 2 धावा देखील मिळाल्यात. स्कोर वाढलाय, 43 धावांवरती पोहोचले धावसंख्या JB स्पोर्ट्स पारे टीमची. अक्षय सज्ज झालाय विपक्षामध्ये, दुसरं जीवनदान प्रेशरलाइज तो देखील झालाय. प्रत्येक वेळी विचारात घेतलं जातं छोट्या छोट्या मुवमेंटला. जिथे गोलंदाज चांगली कामगिरी करत होता तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने केलेली ही चूक पाहायचं. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं चुकीला माफी नाही. जर फलंदाजाने माफी दिली तर मात्र नक्कीच ती माफी असेल, मात्र यावेळेला बॅकफुटवरती जाऊन काय पंच केलंय, अप्रतिम स्ट्रोक सादर केलाय. नितेशच्या बॅटमधून येतो या षटकार. जर या चेंडूवरती आणखीन एक प्रहार झाला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक असेल नितेशच्या खिशामध्ये.
निलेशजी गुरव यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलंय नितेश याच्यासाठी आणि वेळेवरती आलेला संजीवनी देणारा षटकार, संजीवनी बुटी देणारा हा षटकार पाहायला मिळतो. नितेशच्या बॅटच्या पट्ट्यामधून आलेला षटकार. संतोषजी गुरव यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत. पहा मी म्हटलं होतं छोटी छोटी मुवमेंट्स महत्त्वाच्या ठरू शकतात या सामन्यामध्ये. आणखीन एक मोठा प्रहार झाला तर धाव फलकावरती चांगली स्थिती बनू शकते पहारे टीमची आणि एक मोठं आव्हान समोर ठेवू शकतात यावेळेला पहारे टीम पारिवली संघाच्या बाजूने. हा देखील फटका लाटेडीत लगावला आणि या चेंडूला देखील पाठवलं. यस, स्टँड इन डिलिव्हर सीमारेखेच्या बाहेर षटकार. तर इथे स्वागत आणि सत्कार केला जाईल नरेश माऊली पारे गावचे हे उद्योगपती नरेश माऊली यांचा स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय संतोष गुरव यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार केला जातो व्यासपीठावर. आपला बहुमूल्य वेळ आमच्या व्यासपीठाला आपला तर पुनश्च एकदा धन्यवाद असेल. येस, टोटल धावा आपण पाहू शकता 55 झाले तिथून आणि 500 रुपयाच्या पारितोषिकाचा देखील मानकरी ठरलाय आणि 2 धावा पॅनलाइज केलेल्या ॲड केल्या तर 57 धावा टार्गेट जमा झालंय 58 धावेचं. 58 धावेची आवश्यकता असणारे हातामध्ये चेंडू 30 चेंडू 58 धावा. अगदी बरोबरच, कारण की जे पी पारे संघाची पहिली इनिंग संपन्न झाली त्या इनिंगमध्ये 55 धावा आणि 2 पॅनलच्या स्वरूपात 57 धावा धावपळ लावता आल्या. 58 धावांचं आव्हान ठेवलंय गावदेवी पारिवली संघासमोर आणि चांगली फलंदाजी राहिली जे पी पारे संघाचा. आपण विचार केला तर जगदीशच्या माध्यमातून सलामीला आलेला हा फलंदाज 27 धावांची सुंदर खेळी त्याच्या या इनिंग मध्ये पाहिली. त्यानंतर नितेशच्या बॅटमधून शेवटच्या 3 चेंडूवर 14 धावा जमा केल्या आणि महत्त्वपूर्ण आकारणी देणारी त्या धावसंख्या होत्या. बॅक टू बॅक 2 षटकार शेवटच्या 2 चेंडूवर खेचल्या होत्या आणि त्याप्रमाणे आपण पाहिलं थोडंसं हातभार लावलं होतं. अनिकेत यांनी 6 धावा, त्यानंतर जितेंद्र याच्या माध्यमातून 3 धावा आणि कल्पेश आणि गौतम हे भोपळा न फोडता पॅव्हलियनमध्ये परतले होते आणि आपण परिणाम स्वरूपी धावसंख्या पाहतोय 57 धावसंख्या लागली पॅनलच्या स्वरूपामधून 58 धावांचं आव्हान आपण असणारे गावदेवी पारिवली संघासमोर. तर क्षेत्ररक्षण लावून घ्या, टाइम वेस्ट करू नका मित्रांनो. अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. आता ठीक 3:50 झालेले आहेत आणि अजून एक आपल्याला सामना खेळवायचा आहे. हे 5 षटक आणि पुढील मॅच आपल्याला खेळवायचे. तर नितेश सहकार्य करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. आणि पारिवली संघाला विनंती असेल आपले सलामीचे फलंदाज मैदानात पाठवा. आणि जे प्रेक्षक आता उपस्थित झाले असतील त्यांच्या माहितीसाठी आपण पाहतोय सभापती चषक 2021 हे आयोजन आपण पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातला हा सामना. एका साईडला आपण पाहतोय गावदेवी पारिवली त्यांच्या विरोधात जय बजरंग पहारे. तर जे बी पारे संघानं 57 धावांचं मोठी धावसंख्या उभारली आणि 58 धावांचा पाठलाग करायचा आहे गावदेवी पारिवली संघाला. आपण पाहतोय सलामीचे फलंदाज राहुल आणि त्याच्या समवेत अजय हे सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. आणि पहिले षटक असेल P1चं षटक आणि अथर्व गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. आणि अथर्वचा जर आपण विचार केला ना तर नगरसेवक सरपंच चषक डोंडावळे योगेश दळवीची ही स्पर्धा होती. तर जाऊया व्यासपीठावर. शंकर गुरव यांचं स्वागत आणि सत्कार करतील. मी जगदीश हाडके साहेबांना विनंती करतोय की आपण शंकर गुरव यांचं स्वागत आणि सत्कार करायचंय. आपण व्यासपीठावर पाहू शकता
साहेबांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. मायेची शाल आणि शांतीचं प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू यावेळेस फटका मजबूत आहे आणि फटका देऊन जातोय 6 धावा. पहिल्या चेंडूवर सुरुवात मात्र चांगली झाली. तर गुरुनाथ गुरव साहेबांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. मी जगदीश हाडके साहेबांना विनंती करतोय आपल्या हस्ते त्याचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. व्यासपीठावर आपण पाहू शकता. त्यानंतर अनंत नांदुरकर साहेबांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. व्यासपीठावर आपण व्यासपीठावर यायचंय. अनंत नांदुरकर. त्यानंतर सुंदर गुरव यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. सुंदर गुरव आपलं स्वागत आणि सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय जगदीश हाडके साहेबांना की सुंदर गुरव यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. आपण पाहू शकता व्यासपीठावर सुंदर गुरव साहेबांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. जगदीश हाडके साहेबांच्या हस्ते आपण पाहू शकता व्यासपीठावर. आपला बहुमूल्य वेळ आमच्या व्यासपीठाला लाभला. त्यानंतर दीपक जाधव यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल व्यासपीठावर. तर मी विनंती करतोय जगदीश हाडके साहेबांना आपण दीपक जाधव यांचं स्वागत आणि सत्कार करायचं आहे. आदर आणि सत्कार केला जातो व्यासपीठावर पाहुण्यांचा. आपण पाहू शकता दीपक जाधव यांचं स्वागत आणि सत्कार केला जातोय. मायेची शाल आणि शांतीचा प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ देऊन त्यांचा आदर सत्कार व्यासपीठावर करताना आपण पाहतोय जगदीश हाडके साहेबांच्या हस्ते. आपला बहुमूल्य वेळ आमच्या या व्यासपीठाला या आमच्या स्पर्धेला लाभला. तर खूप खूप धन्यवाद, आभार. जाऊया मैदानामध्ये. सज्जय गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अथर्व आणि स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय आणि 11 धावावर फलंदाजी करतोय राहुल. नॉन स्ट्राईक एंडला असेल. या वेळेस इशारा आहे तो पंचांचा. वाईटच्या स्वरूपात 1 धाव जोडली जाईल धावपळकावर. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 13 या अंकावर आणि मोठी धावसंख्याचा पाठला करताना जर सुरुवात मात्र इथून चांगली केली पारिवली संघानं. यावेळेस लेन चेंडू होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर जाताना अथर्व. नक्कीच सुनीलजी, जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करणार आहे त्यालाच उद्याचं सुख मिळणार आहे. त्या कारणानं आजचा संघर्ष महत्त्वपूर्ण आहे. या मॅचमध्ये जर विजय मिळवायचा असेल तर संघर्ष करावा लागणार आहे. बघा इथे मात्र छोटीशी चूक घडली. पाहायचं इथे संधी होती मात्र बॅकअप खराब पाहायला मिळाला. इथे यष्टीरक्षकाला खऱ्या अर्थानं ही फेक करण्याची गरज नव्हती. मात्र बॅकअपला जरी क्षेत्ररक्षक असता तरी सुद्धा 1 धाव वाचवता आली असती. मात्र शेवटी 1 धाव घेण्यामध्ये यश मिळालंय. एका बाजूने थांबून ठेवलं होतं गोलंदाज अथर्व याने फलंदाजीला. अजय याला मात्र थांबून ठेवलं होतं. मात्र स्ट्राईक रोटेशन झाले. इथे मात्र समीकरण बदलू शकते आता मैदानामध्ये. फर्स्ट पॉवर प्ले आहे आणि फर्स्ट पॉवर प्लेमध्ये पाहतोय गोलंदाजी अथर्व याची. स्लोअर वन धीम्या गतीचा चेंडू यावेळेला पाहायचंय. यष्टीरक्षकाच्या अगदी मागे 2 क्षेत्ररक्षक होते त्यांच्यापर्यंत हा चेंडू पोहोचला आणि 1 धाव या चेंडूवरती मिळाले. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरतून समाप्त होताना अथर्व याचं आणि त्यानंतर पाहतोय टोटल स्कोर कार्डवरती धावा जमताना 15 धावा. त्या दरम्यान महेंद्र तातळे आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सभापती चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. तर पहिल्या षटकाचा खेळ
सदानंद गुरव, आपण सुद्धा कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. ही आपली स्पर्धा आहे, आपल्या गावाची स्पर्धा आहे, तर आपण व्यासपीठावर शोभा वाढवायची. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावपळकावर 15 या अंकावर जाऊन पोहोचले आणि गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय अनिकेत आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये सिद्धेश. जर पाहिलं तर 15 धावा, चांगल्या धावा मानाव्या लागतील. आणि स्ट्राईकवर असेल राहुल, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय अजय, त्यानंतर विलास भांगरे. आपण कुठे असाल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. यावेळेस फुलालेंचा चेंडू होता सरळ मिडूक क्षेत्रामध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसऱ्या धावेसाठी धावतोय. 2 धावा कंप्लीट होताना धावसंख्या पाहतोय आपण धाव पळकावर जाऊन पोहोचले ते 17 या अंकावर. आणि राहुल 13 धावावर फलंदाजी करताना मैदानात आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर 58 धावांचा पाठलाग करताना गावदेवी पारवी संघ. यावेळेस फुलटो चेंडू, चेंडू सरळ निघून जाईल काव कॉर्नर मध्ये. 6 धावांसाठी षटकार. तर शुभेच्छा आल्या आहेत पारे संघासाठी अंकित कुंदेकर यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. धन्यवाद अंकित कुंदेकर. तर जाऊया मैदानामध्ये. 6 धाव्याने धावसंख्या 23 या अंकावर जाऊन पोहोचले. यावेळी संधी आणि संधीचं सोनं आणि मोठी विकेट राहुल बाद होतोय. मी मगाशीच म्हणलं होतं की पहारे टीम मागील 2 मॅच खूप सोप्या पद्धतीने विजयी झाले. मात्र ही मॅच पहा, खऱ्या अर्थानं जितका मोठा संघर्ष असेल तितकी मोठा विजय देखील मिळणार आहे. मात्र इथे कठीण संघर्ष करावा लागेल मैदानामध्ये. आता मात्र पहारे संघाला पहिल्या विकेट डाऊन झाल्या. पहिल्या षटकामध्ये आलेल्या आपण पाहिल्या असतील धावा होत्या 15. या षटकामध्ये अद्याप 8 धावा आल्या. मात्र ज्याच्या बॅटमधून या धावा येत होत्या त्याला पाठवलं. आपल्याला पाहायला मिळेल तो स्वर्गवासी कृष्णा पवार खेळाडू कक्षामध्ये डगआउटमध्ये असताना पाहायला मिळेल. आता त्याला 5 षटकांपैकी नक्कीच 8 चेंडू संपलेत. उर्वरित 22 चेंडू, माफी असावी 21 चेंडू त्याला मात्र डगआउटमधून बसून विजयाची वाट पाहावी लागणार आहे. विजयासाठी शिल्पकार ठरला असता, क्रीजमध्ये थांबला असता, तर मात्र या चेंडूने मात दिली अनिकेत याच्या. अप्रतिम चेंडू हाताळताना अनिकेत यश दाखल झाला. वंडर पारिवली कुलबट टप्प्याचा चेंडू यावेळेला स्ट्रेट खेळलाय. नो मॅच लँड, 1 बाउन्स चेंडू जातोय डीप मध्ये. लॉंग ऑफ लास्ट चौकार. नक्की संघर्ष करत राहा मित्रांनो, कारण की संघर्ष करत राहिला तर साम्राज्य बनणार आहे. कारण की केवळ एका दिवसात साम्राज्य बनत नाही, त्यासाठी आपल्याला रोज झिजावं लागतंय. आणि इथे वंडर बॉय, मी नक्कीच म्हणलं याला, वेळोवेळी चांगला खेळ केला, आता देखील त्याची आवश्यकता आहे. अतिशय वेगवान चेंडू हाताळला अनिकेत याने. पाहिलं की खडेकडे स्टोक लगावण्याचा प्रयत्न करतोय. मागील चेंडू अगदी पुढे होता, त्या बॅट आणि चेंडूचा संपर्क अगदी एवढा चांगला नव्हता की सीमारेखेच्या बाहेर जाईल. मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं म्हणजे शेवटचं षटक आणि या पॉवर प्लेच्या फायद्यावरती त्याने चौकार हासिल केला. तर नुकताच आगमन झालंय यशवंत चव्हाण साहेबांचं व्यासपीठावर. सभापती चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. वेलकम सर.
नक्की सहर्ष स्वागत आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीचं जतन करताना हे आमचं मित स्पोर्ट्स कबड्डी संघाचं आयोजन. रन्स पाहू शकताय, 2 षटकं समाप्त झाल्यानंतर 27 झालेत आणि विजयासाठी अजून देखील 31 धावेची आवश्यकता. 18 चेंडू 31 धावा. येस माफी असावी. स्कोर कार्ड 28 धावांवरती आहे. 28 धावेची आवश्यकता. 28 धावा जमा झालेत आणि 30 धावेची आवश्यकता आहे. माफी असावी. रन्स हवे आहेत इथून प्रति षटका मागे 10 का दम. नक्कीच 11चा दम दाखवत आपण मैदानामध्ये उतरलोय आणि इथून प्रति षटका मागे धावांची आवश्यकता आहे 10. 18 चेंडू आणि 30 धावा. 30 धावा आणि 18 चेंडू हातामध्ये आहेत. विजयासाठी दोन्ही संघ आतुर आहेत. मात्र इथून तोच जिंकणार ज्याचे प्रयत्न जास्त असणार आहेत. इथे तोच जिंकणार तो मात्र इथे जास्त प्रयत्न करणार आहे. पाहायचं आहे गोलंदाजाला देखील प्रयत्नांची परिकाष्ठा करावी लागेल. कारण की इथे विचार केला तर 2 लॉफ्टेड हिट लगवायचे आहेत. पूर्ण 18 चेंडू मागे टोटल 6 लॉफ्टेड हिट लगवायचे आहेत आणि तिथून सामना सोपा. येस टाइम वॉर्निंग दिली आहे. लास्ट वॉर्निंग आहे पहारे टीमसाठी. आमचे पंच शहानू कुरेशी सर आम्हाला कळवते ती लास्ट वॉर्निंग आहे. 3rd ओव्हरमध्ये अतिशयचा पहिला चेंडू कडे स्ट्रोक लगावण्याचा प्रयत्न. उंची जास्त होती, लांबी कमी आणि 3ऱ्या षटकाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवरती विकेट मिळतोय. येस जवळ यायचं नाही, नजदीकी साधायची नाहीये. खेळाडूंना मी पुन्हा एकदा विनंती करतोय पहारे टीम क्षेत्ररक्षण त्वरित सज्ज ठेवा. आपण नक्की जल्लोष करा परंतु सामना संपल्यानंतर अजून देखील आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. मी विनंती करतोय आयोजकाच्या माध्यमातून वॉर्निंग येते, पंचांच्या माध्यमातून देखील वॉर्निंग येते. तर स्टार 11 मापोळी संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचंय. स्पीड अप करा मॅच, स्पीड अप. पहिल्या चेंडूवरती अतिशयच्या मोठी मछली जाल में पाहतो आपण यशला माघारी परतवलंय. अजय विचार केला तर क्रीजमध्ये आहे जरूर आणि अजयला आता लॉंग पारी खेळावी लागेल. कारण की अजय जोपर्यंत क्रीजमध्ये राहील सलामीला आला होता प्रारंभिक फलंदाज. याच्याकडे चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आणि त्याला आता मात्र संघासाठी उभं राहावं लागेल. प्रणय दाखल झाला आहे इनॅक्ट नंबर 4 मध्ये. आडव्या बॅटने फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला होता मोठा. व्हाईट बॉल पाहायला मिळतो. अबांतर धाव गणली जाते. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न दिसत होता बॅट्समन प्रणय. याचा मात्र खूपच बाहेर चेंडू हाताळला. थोडासा बॅट आणि चेंडूचा अगदी चाटण्यासारखा जरी संपर्क झाला असता तरी सुद्धा चेंडू मला वाटते की डीपमध्ये फाईनला 4 धावेसाठी केला असता. चांगला बैठक शॉट होता. इथे पाहू शकता आपण कव्हर रिजनला खेळण्याचा प्रयत्न होता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. प्रेशर वाढत चाललाय. मी म्हटलं होतं की 5 षटकाचा सामना आणि तिथून 58 धावा आवश्यक आहेत. जशी विकेटची पडझड सुरू होईल जसा जसा दबाव वाढेल तसा अजून सामना कठीण वाटेल पारिवली संघासाठी. मात्र सामना विचारात घेतला तर धावा ॲव्हरेज आहेत. येस डीपला खेळण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट मध्ये इथे क्षेत्ररक्षक तैनात केला होता. विकेट जातो प्रणयाचा. दुविधेची घडी आता मात्र पारिवली संघावरती. प्रेशर खऱ्या अर्थानं क्रिएट केला गेला. 29 धावांवरती हा गेला आहे 3रा फलंदाज डगआउटच्या आश्रयाला. 3 फलंदाज गेलेत आश्रयाला आणि इथून 29 धावा म्हणजे अजून 29 धावा येणं बाकी आहेत. आधी मंजिल पार आहे, आधी बाकी आहे टीम पारिवलीसाठी. विजयासाठी 29 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय 3रं आणि त्यापैकी 3 चेंडू समाप्त झाले आहेत. म्हणजे अजून देखील हातामध्ये विचार केला तर 15 चेंडू आहेत.
म्हणजे चेंडू गणिक अशा जवळपास 2 धावा पकडाव्या लागतील. कुठल्या टप्प्यावरती हव्यामध्ये आहे लाफ्टेड हिट आणि कॅच वरती मात्र मिस केली ही कॅच. दुसरी धावेचा प्रयत्न पाहायचा इथून दोन्ही फलंदाज एका दिशेने मात्र पंचांनी बोट हवेमध्ये केलंय. एका एंडकडे नक्कीच एक बॅट्समन आउट झालाय. पाहावा लागेल कोणता बॅट्समन जाणार आहे डगआउटकडे. पहा इथे कॉर्डिनेशन जमलं नाही संदीपजी, कारण की येस नो वेट उगाच मांडलं जात नाही सुनीलजी नक्कीच. आणि इथे मात्र कॉलिंग झाली होती, नकारलं होतं, तरी सुद्धा अजय एका एंडकडे धाव घेत राहिला आणि शेवटी ही नशिबाची धाव त्यांना मिळाली नाही. जवळपास मिळण्याच्या कगारीवर होती. विशाल आणि दोघे अजय क्रीजमध्ये जर विशाल साबूत असतात तर डायरेक्ट हिट इथून केलं होतं आणि की त्याने त्यानंतर चेंडू थोडा काळ पाहायला गेलं तर विकेटच्या बाजूला होता आणि तिथून विशालाला एक धाव पूर्ण करता आली असती. मात्र विशालाने क्रीज सोडली आणि तिथून ती संभाव्यता मात्र खऱ्यामध्ये उतरताना पाहायला मिळाली. विकेट क्रमांक 4 विशाला माघारी परतावं लागलं पहिल्या चेंडूवरती. कॅच सुटली होती मात्र अनिकेतने ही केलेली कमालीची फेक शेवटी विशालाला तंबूच्या आश्रयाला पाठवते. अगदी बरोबरच. आपण पाहतो क्रिकेटमध्ये यस नो वेट या 3 शब्दाचं समन्वय साधणं आवश्यक असतं. इथे मात्र समन्वय साधता आला नाही आणि विशालाला विकेट गमवावी लागली. आणि नवीन फलंदाज जातोय. नॉन स्ट्राईक एंडला असेल सूरज, स्ट्राईक एंडला सलामीला आलेला अजय असेल. धावसंख्या आपण पाहतोय 30 या अंकावर. यावेळेस स्वेटली क्षेत्रामध्ये जातोय नितेश. चेंडू मागे येतोय. दरम्यान एकच धावावर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 31 या अंकावर जाऊन पोहोचते आणि या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि इथून मात्र विजयासाठी 27 धावांचं आव्हान असेल. उर्वरित 13 चेंडू मागे. नक्कीच आपण पाहू शकता ओमसाई मूवीजच्या लाईव्हच्या माध्यमातून 267 प्रेक्षक लाईव्ह पाहतात या फटक्याला. फटका आहे दमदार, चेंडू निघून जाणार, सीमा रेखेबाहेर फरार षटकार. आणि नुकतंच आगमन झालंय सँडीबाई आणि प्रशांत दळवी आणि पंकज कुमार यांचं आगमन होताना आपण पाहू शकता. सँडीबाई आणि प्रशांत दळवी, प्रफुल्ल कुंभार यांच्या समवेत आपण पाहताय व्यासपीठावर आगमन होताना. एक डॅशिंग पर्सनॅलिटी सँडीबाई, त्यांच्या समवेत कोळिवलीचे या संघटनेचे सदस्य शिलार तांबाडी परिसर आपण पाहतोय प्रशांत दळवी. युवा उद्योगपती प्रफुल्ल कुंभार हे सुद्धा व्यासपीठावर जोडले जातात. सभापती चषक 2021 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम. चालू या मैदानामध्ये संध्याकाळचं सत्र आणि सत्रामध्ये आपण पाहतोय अनिकेत गोलंदाजी मार्गवर. आता मात्र विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. चेंडू मागे 12 चेंडू असतील. विजयासाठी 27 धावांची आवश्यकता. 21 धावेची आवश्यकता. 21 धावांची आवश्यकता माफी असावी. एक षटकार आला तर सज्ज होते गोलंदाज अनिकेत. यावेळी रिवर्स मारायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 37 या आकड्यावर. इथे देखील वेगवान गोलंदाजी सुरू आहे. इथे देखील 3 शब्दांचा मूलमंत्र वापरण्याची आवश्यकता. वेट, वॉच अँड फायर. फायर होण्यासारखी स्थिती देखील नाही आहे, स्टेबल आहे. अजून देखील आव्हान 21 धावांची आवश्यकता होती. 1 चेंडूची समाप्ती झाली आहे. आता 11 चेंडू आणि 21 धावेचं समीकरण. सज्ज होतोय अनिकेत गोलंदाजी मार्कवर. समोर असेल अजय. यावेळेस पोलालेनचा चेंडू, खोलपूर टप्प्याचा चेंडू आणि निर्धावची सांगता केली जाते. बॅक टू बॅक 2 डॉट चेंडूची सांगता. ब्रिलियंट एफर्ट दाखवतोय आता अनिकेतला. माहिती आहे
शेवटचे षटक देखील हाताळू शकत होता अनिकेत. मात्र हे जे सेकंड लास्ट ओव्हर असते ती खऱ्या अर्थानं मेन मॅच बनवत असते. त्या कारणाने या षटकामध्ये पूर्णपणे जान लावताना पहारे संघाचे खेळाडू अनिकेत स्वतः गोलंदाजीसाठी आलाय. सेकंड स्पेल आहे अनिकेत याचा. पहिले षटक त्याने हाताळलं होतं दुसऱ्या क्रमांकाचं आणि त्यामध्ये केवळ 13 धावा दिल्या होत्या. आणि मागील षटकामध्ये 5 चेंडू अतिशय अप्रतिम होते. मात्र तदनंतर एका चेंडूवरती त्याने 6 धावा मिळवत 9 धावेचं षटक बनवलं. आता मात्र सलगचे 2 चेंडू निर्धाव गेलेत. एक चांगली गोलंदाजी अनिकेत याच्या माध्यमातून. समोर मात्र अजय निराशा घेऊन बसलाय. 2 भोपळे आले त्या षटकामध्ये. अक्रॉस द लाईन जाऊन खेळण्याचा प्रयत्न पाहायचा आपण. चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेने डीपमधून. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. येस आमचे पंच दिनेश नाईक सर आमच्याकडे वळलेत. आम्हाला कळवतात की अभांतर धाव आहे. क्रुशियल मुवमेंटला केलेली ही चूक आणि या चुकीवरती आलेली 1+ धाव खऱ्या अर्थानं 2 धावा मिळतात या चेंडूवरती. आणि 39 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 39 धावा जिथून जमा होते तिथून 19 धावा शिल्लक राहतात. 10 चेंडू 19 धावा. हा सामना कुठेतरी हाय व्होल्टेज स्थितीमध्ये हृदयाची धडकन हळूहळू वाढत जाणार आहे. दोन्ही संघांच्या खेळाडूंची प्रेक्षक वर्गांची त्यांच्या पाठीराख्यांची सोबत आमची देखील धडकन वाढेल. कारण की ज्या पद्धतीची लढत आहे ना या 2 संघामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळते आपल्याला. या सभापती चषक 2021 कवाडेतून आपण पाहतो ही स्पर्धा. अप्रतिम गोलंदाजी तर अप्रतिम फलंदाजी. मागील चेंडूवरती चूक केली होती. यावेळेला कोणत्याही प्रकारची चूक घडत नाही. अनिकेतच्या माध्यमातून अगदी गुडलँड स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू. वेग देखील होता आणि एक अचूकता दाखवताना अनिकेत पारे टीमचा गोलंदाज. या क्षणालाही दाखवलेली अचूकता खऱ्या अर्थानं बेनिफिट देणारे आहे. जसजसे निर्धाव चेंडू जातील तसतशी निराशेची छाया वाढेल पारेली संघावरची आणि इथून निराशाची छाया हटेल पारे टीमची. यावेळेला अलोंदा कार्पेट पाहू शकताय. डीपमध्ये लॉंग ऑनला चेंडू आलाय. मयूर क्षेत्ररक्षण करतोय. एकच जाव पा याच्यावरती देखील प्रेशर आहे. जसा चेंडू हातामध्ये आला तसा त्याने सरळ फेकून दिला गोलंदाजाच्या दिशेने आणि या चेंडूवरती केवळ 1 धाव मिळते. हे षटक अनिकेत याचं मॅच बनवणारं षटक पारे टीमचं. एकच धाव मिळाली या देखील चेंडूवरती. 4 चेंडू समाप्त झाले आहेत आणि टोटल रन्स आता जमा झाले 40 धावा. 58 धावेचं समीकरण समोर असताना 40 धावा. 4 चेंडू संपलेत म्हणजे 8 चेंडू हातामध्ये असणार आहेत. विजयासाठी धावांची आवश्यकता आहे इथून देखील 18. 8व्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. शेवटच्या षटकामध्ये मोठा अंक शिल्लक राहू शकतोय. 7 चेंडू 18 धावेची आवश्यकता. 18 धावा 7 चेंडू अशा प्रकारचं समीकरण बनताना अनिकेत याची लाजवाब गोलंदाजी. सेकंड स्पेलमध्ये आपला कब्जा दाखवताना कब्जा दर्शवताना 13 धावा दिल्या असताना सुद्धा का अनिकेतला गोलंदाजीमध्ये आणलं. जगदीश याने मास्टर माइंड खऱ्या अर्थानं आपलं वापरलं. पुन्हा एकदा बॅकअप दी लेन चेंडू होता. अतिशय वेगाने भन्नाट वेग दाखवता चेंडू जातोय निर्धाव. 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावेची आवश्यकता. 18 धावा आणि 6 चेंडू. JB स्पोर्ट्स पहारे टीमचा अनिकेत या सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीचा दमखम दाखवत अप्रतिम परफॉर्मन्स देत आपल्या टीमला शेवटच्या क्षणाला मात्र इथे एक चांगल्या स्थितीमध्ये आणतोय. 6 चेंडू 18 धावा. प्रेशर बनवलं आता मात्र पारिवली संघावरती. आई गावदेवी पारिवली संघ आता मात्र कठीणाईमध्ये आहे. मात्र एक पहिल्या चेंडूवरती येणारा मोठा फटका प्रेशर रिलीज करून जाईल. प्रेशर बनवेल गोलंदाजाच्या डोक्यावरती. मात्र पाहायचंय इथे कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवेल जगदीश. कोणत्या गोलंदाजाला आणलं जाईल यावेळेला मैदानामध्ये. स्वतः जगदीश देखील ही भूमिका स्वीकारू शकतोय. येस गोलंदाजीसाठी जगदीश आलाय. पारे टीमचा कर्णधार स्वीपर येस स्वतः गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. लास्ट वॉर्निंग नितेश जगदीश कर्णधार जगदीश. लास्ट वॉर्निंग आहे आपल्यासाठी. जगदीश मयूर गोलंदाजीसाठी येतोय. जगदीश कॅप्टन जगदीश लास्ट वॉर्निंग आहे जगदीश. पुन्हा एकदा टीम मीटिंग नको आहे. लास्ट वॉर्निंग होती आपल्यासाठी. क्रुशियल मुवमेंट आहे तरी सुद्धा आम्ही कठीण नियम आपल्याला लागू करू शकतो याची दक्षता घ्या आपण. नितेश मयूर याचं हे षटक पाहतोय. 6 चेंडू 18 धावा. स्ट्रायकर एनकडे सूरज. पहिल्या चेंडूवरती घुटना टेक तमाशा देख येतोय 6 धावेचा षटकार.
हॅलो. तर एक षटकार मारलाय, अजून एक षटकार मारला तर जगदीश हाडके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस निर्धाव चेंडूचे सांगता. आणि सुवर्ण संधी असेल प्रेक्षकांना, जर आपण बाउंड्रीच्या बाहेर झेल पकडला तर कैलास शेलार यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. येस, बिग फाईट समोरच्या मैदानामध्ये पहा, कोणी आपल्या पतंगीचा डागा डिल्ला करण्याचा प्रयत्न करत नाहीये. डागा डिल्ला झाला तर मात्र पहा काय घडतंय मैदानामध्ये. इथे मात्र येस, बेल सोडल्या जाते, विकेट मिळवला जातोय. इथे पहा टीट फॉर टॅट कशाला म्हटलं जातं समोर सादर करताना. तीन चेंडू 12 धावा, 12 धावा हातामध्ये 3 चेंडू. इथे मात्र करण्यासाठी बरंच काही आहे, गमवायला गेलं तर बरेच काही आहे, मात्र गमवायचं काय याचा विचार करावा लागेल. मी म्हटलं होतं की अस्तित्व एका दिवसात निर्माण होत नाही, त्यासाठी झिजावं लागतं. इथे अस्तित्व निर्माण करायचंय तर प्रत्येकाला स्वतःला पणाला लावावं लागणार आहे. इथे 3 चेंडू हातामध्ये आहेत, 12 धावेची आवश्यकता आहे. 3 बॅक टू बॅक बाउंड्रीज, इथून विजय निश्चित आहे. 2 लाफ्ट ज्याच्यावरती नंबर 6 असेल त्यावरती विजय निश्चित आहे. मात्र 2 निर्धाव चेंडू, तिथून विजय निश्चित आहे पारे टीमचा. 3 चेंडू 12 धावा, 12 धावा 3 चेंडू. या चेंडूवरती लाफ्ट लगावला, चेंडूला पाठवलाय. यस, सीमा रेखा पार, षटकार. येस, माफी असावी प्रवीण, परंतु तुला थांबवतो कारण की एवढा क्रुशियल मुवमेंटचा हा सामना आहे की आता मात्र नक्कीच इथे प्रत्येकाला मोह आवरत नाहीये. इथे पैशांचा देखील वर्षाव होतोय बॅट्समन वरती. विचार केला तर अजून एक षटकार आला तर मात्र पारदर्शक असणारे आमचे जगदीशजी आडके यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं. इथे 2 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे. काय क्रुशियल मुवमेंट होती आणि त्यावरती लगावलेला षटकार, मनगडी ताकद दाखवली या चेंडूवरती. नजाकत होतीच, परंतु त्यावरती ही लावलेली मनगडी ताकद चेंडूला सीमारेखेच्या बाहेर पाठवते आणि तदनंतर हे समीकरण बनते 2 चेंडू आणि 6 धावा. राकेश याने येता येता 6 धावा आणल्या आणि त्याला अशा मुवमेंटला पाठवलं होतं की नक्कीच पारलीसाठी तारानार ठरला. यावेळेला कार्पेटच्या साहाय्याने तो खेळला. यावेळेला सागेरेंकडे कोण उभा राहणार पाहावं लागेल. एक धाव नक्कीच, दुसरी धावेचा प्रयत्न, दुसरी धाव इथून पूर्ण होते. चांगली प्लॅनिंग, चांगलं कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट पाहायला मिळालं. पारिवली टीम जर जिंकली तर नक्कीच संतोषजी गुरव यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहेच. त्याचबरोबर जगदीशजी आडके यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि पाहायचंय मैदानामध्ये कशा प्रकारचा खेळ होणार. या चेंडूवरती येणारा 2 धावा, आता मात्र एक वन बाउन्स सीमारेखेबाहेर जाणारे हिट देखील सामन्यामध्ये विजय देऊ शकते. तो मात्र पारिवली संघासाठी. मात्र एक स्थगिती देणारा चेंडू, इथून विजय निश्चित आहे यावेळेला पारे टीम साठी. या शेवटच्या क्रुशल मुवमेंटला गोलंदाज भारी पडणार की फलंदाज, का क्षेत्ररक्षक बाजी मारणार पारे संघाचा, पाहणं इथे मात्र प्रेक्षणीय राहील. 1 चेंडू आणि धावेची आवश्यकता आहे 4. इथे मात्र उभे राहिले जे बसले होते ते, आणि आता मात्र या क्रुशल मुवमेंटला पाहायचं बाजी कोण मारणार. 1 चेंडू, धावांची आवश्यकता 4. 4 धावा, 1 चेंडू. इथे मात्र कोण जिंकणार, पहारे की पारिवली, पारिवली की पहारे. 1 चेंडू, 4 धावा, 4 धावा, 1 चेंडू. या चेंडूच्या बरोबर गाणं वाजलं जाणार. यस, पारे टीमचा विजय होतोय पारे संघ. काय क्रुशल मुवमेंट होती आणि त्या मुवमेंटला त्यांनी केलेली गोलंदाजी मयूर याची.
त्याच्या विरोधामध्ये 2 लाफ्टर हिट लगावले, मात्र शेवटी त्याने बाजी मारली आहे. चुकांवरती तो